नमस्कार. ईव्हीएम मशीनद्वारे निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न केला तरी महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकीत एकही पक्ष पास झाला नाही. एकाही पक्षाला 145 जागा जिंकता आल्या नाहीत, म्हणजे प्रत्येक जण नापास झाला. आता महायुतीमध्ये या 2-3 विद्यार्थ्यांनी एकमेकाची कॉपी केली, मदत केली वगैरे, तरी त्यांचं मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यासाठी भांडण सुरू झालं. त्यामुळे ही मानवजात आहे बाबांनो. तुम्ही ह्युमन बिईंग नाहीत, तुम्ही ह्युमन बिईंग, सुपर ह्युमन नाही. त्यामुळे जरी किती आढावे टाकले, लाडकी बहीण योजना असो किंवा विकास असो किंवा काही असो, शेवटी ईव्हीएमचा पण आधार घ्यावा लागला, कॉपी करावं लागली. ईव्हीएमद्वारे तुम्ही जे म्हणता पास झालात ते तुम्ही पण नैतिकदृष्ट्या नापास आहात. आणि ज्यांना तुम्ही नापास केलं आहे ते तर हरलेलेच आहेत, ते नापास झालेलेच आहेत. त्यामुळे सैनिक समाज पार्टीने जे हे युग आहे, सैनिक समाज पार्टीने सर्व महाराष्ट्रातील जनतेला आव्हान केलं आहे की या सैनिक समाज पार्टीच्या आयडिओलॉजीचा स्टडी करा, अभ्यास करा, जेणेकरून महाराष्ट्रामध्ये जनलोकतंत्र आणता येईल. आता निवडणुका संपल्या, सैनिक समाज पार्टी थांबलेली नाही. सैनिक समाज पार्टीने पुढच्या निवडणुकीचा ध्यास घेतला आहे. प्रत्येक निवडणूक लढवणार आहोत. प्रत्येक माणसाला आम्ही जागृत केलेला आहे. महाराष्ट्रामधील प्रत्येक महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या यामध्ये मुसंडी मारत राहणार आहोत. कारण आता आजच्या पेपरला बातमी आलेली आहे, आमच्या अहिल्यानगरमधील महानगरपालिकेच्या निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. यामध्ये 17 वार्ड आहेत. प्रत्येक वार्डमध्ये 4 नगरसेवक पदाचे उमेदवार असतात आणि त्या म्हणजे एकूण 68 आहेत. निवडणुका जाहीर झाल्याबरोबर आम्ही त्यांची नावे पुढे करणार आहोत. आणि ह्या अल्प खर्चात निवडणुका, ह्या शक्कलने, ह्या मार्गाने सैनिक समाज पार्टी अहमदनगर महापालिका ताब्यात घेणारच आहे. आणि तुम्ही देणारा महानगरपालिकेच्या हद्दीत राहणारा मतदार सैनिक समाज पार्टीच्या ताब्यात ही महानगरपालिका देणारच आहे. आणि याच सिलसिला संपूर्ण महाराष्ट्रात गाजणार आहे, संपूर्ण शहरात होणार आहे, संपूर्ण जिल्हा परिषदमध्ये होणार आहे. जरी ह्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सैनिक समाज पार्टीच्या उमेदवारांच्या मतांची चोरी झाली असली तरी पण काही सतत चोरी करू शकत नाही. त्यामुळे हा सिलसिला जारी राहणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम जनतेचे, मतदारांचे धन्यवाद. भारत वर्ष की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीचा विजय असो.